नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे कशा पद्धतीने रमाकांत वल्लरीच्या विरोधात पुरावा शोधतात. कारण त्यांच्याकडे वल्लरीच्या विरोधात बोलण्यासाठी पुरावा नसतो आणि जर आपण बोललो तर वल्लरी नक्कीच वेड्यात काढणार या गोष्टीची जाणीव त्यांना असते आणि त्यामुळं रमाकांत यांनी जबरदस्त असा पुरावा मिळवलेला आहे आणि वल्लरीची मात्र वाट लावलेली आहे. त्याचबरोबर ईश्वरीने अर्णवला 7 जन्माचा साथ देण्याचं वचन दिलेलं आहे आणि वडाचं झाड मिळालं नाही तर तिने अर्णवलाच वडाचं झाड म्हणून पुजलेलं आहे आणि त्याच्याभोवती 7 फेरे घेतलेले आहेत. हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपण डिटेलमध्ये पाहूयात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता नंदिनी आलेली आहे. नंदिनी आलेली पाहून इकडे ईश्वरी नंदिनीकडे जाते. नंदिनीला म्हणते की नंदिनी ताई. नंदिनी म्हणते हो ग, आज वटपौर्णिमा आहे ना, त्याचं वाण देण्यासाठी आले मी तुला. असं म्हटल्याबरोबर आता नंदिनी ईश्वरीला वाण देते आणि म्हणते की तुम्ही स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केले ना, समजलं मला खरंच, आणि चांगली गोष्ट आहे. मला माहिती आहे आता तुम्ही इकॉनॉमिकल क्रायसिस मधून जाताय, लवकरच ते प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होतील आणि तू अर्णवच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस ना, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि कसं आहे माहितीये का, फूड आणि फॅशन या दोन्हीमध्ये तुम्ही दोघं खरंच खूपच चांगले आहात. अगदी त्याच्यामध्ये तुमच्या तोडीस तोड कोणीच येऊ शकत नाही हे ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी म्हणते की तुम्ही पण बाळाच्या बाबतीत जो डिसिजन घेतलेला आहे ना, तो खरंच चांगला आहे आणि मी तुला त्यासाठी शुभेच्छा देते. इकडे या दोघांना शुभेच्छा दिलेल्या असतात आणि ईश्वरीने सुद्धा नंदिनीला शुभेच्छा दिलेल्या असतात. आणि आता दोघीही बोलत असतात. ईश्वरीला वाण दिला जातो आणि ईश्वरी म्हणते की चालेल आणि नंदिनी म्हणते की हो, मला निघायला हवं, आता मलाही पूजेसाठी जायचं आहे ना, असं आवर्जून नंदिनीने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता ईश्वरी घरात येते आणि पाहते तर काय, इथे एक मोठी गोष्ट घडत असते. सगळ्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्याच वेळेस रमाकांत तिथे अर्णवला अंगारा लावतात. अर्णव म्हणतो आता काय पूजा करणार आहात माझी? तेव्हा ते म्हणतात की अर्णव, मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, 20 वर्षांपूर्वीचं सत्य सांगायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की आता माझ्याकडे वेळ नाहीये. ईश्वरी त्याचबरोबर सगळेजण तिथे असतात. ईश्वरी म्हणते एकदा ऐकून तरी घ्या बाबांना काय सांगायचं आहे ते. असं जेव्हा ईश्वरी म्हणते तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की बोला, काय सांगायचंय तुम्हाला? त्यावरती रमाकांत म्हणतात की मला काय सांगायचंय आणि वल्लरी मात्र दारातून हे सगळं बोलणं चोरून ऐकत असते. आणि तेवढ्यातच वल्लरी तिथे येते आणि म्हणते झाली का तयारी? स्पर्धेची तयारी जोरदार सुरू झालेली दिसते तुमची, असं सांगते. त्याच वेळेस इकडे रमाकांत म्हणतात की नाही, माझी शेजारतीची वेळ आलेली आहे, मी जातो. कारण रमाकांतच्या डोक्यात येतं आत्ता जर आपण काही सांगितलं आणि आपल्याकडे जर ह्या वल्लरीच्या विरोधात पुरावा नसेल तर ही वल्लरी कांगावा करणार आणि उगीच चिंटूचा माझ्याबद्दलचा गैरसमज वाढत जाणार आहे. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे आता ईश्वरी म्हणते की नाही, हे सगळं काहीतरी वेगळं वाटतंय. अर्णव सुद्धा आवरण्यासाठी जातो. त्याच वेळी इकडे आकाश आणि अंजली सुद्धा तयारीत असतात. मामा आजी सुद्धा त्यांच्या कामासाठी गेलेले असतात. आता सगळ्यांची जोरदार तयारी सुरू झालेली असते. सगळी तयारी झालेली आहे आणि मग आता स्पर्धेचा दिवस येतो. त्यावेळेस आजी म्हणते की सगळ्यांनी दर्शन घ्या आणि देवीकडे प्रार्थना करत असते की काही झालं तरी माझ्या मुलांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणं म्हणजे एक शिवधनुष्य पेलण्यासारखंच आहे, ते त्यांनी उचललेलं आहे. तर मला फक्त एकच सांगायचं आहे की काही झालं तरीही त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये यश मिळू दे, असं सांगत असते. आणि त्याच वेळेस इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सौदामिनीही लाडू घेऊन आता भेटायला गेलेली आहे. ती या राकेशला तिने लाडू दिलेले आहेत आणि राकेशला सांगते की हे घे. राकेशला ती लाडू तर देते. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र तिच्या डोक्यात फक्त एकच सुरू असतं की काही झालं तरी अर्णव ईश्वरीला या सगळ्यामध्ये आपण अडकवलेला आहे आणि अर्णव ईश्वरीचा हा जो काही प्लॅन आहे स्पर्धेमध्ये तो आपला फ्लॉप झालेला होता. ते स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करणारच नाहीत असं वाटत होतं, पण अचानक ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे राकेश म्हणत असतो कसं आहे माहितीये का, तुमचा तो प्लॅन फ्लॉप होणारच होता, त्याबद्दल काही शंकाच नव्हती. तेव्हा तिला राग येतो. ती म्हणते म्हणजे प्लॅन फ्लॉप होणार होता म्हणजे? तेव्हा तो म्हणतो तुम्ही हलक्यात घेतलं ना त्या चिंटूकल्याला आणि त्याच्या बायकोला. मी त्यांच्या घरात 3 वर्ष जावई म्हणून राहिलो, पण या बाबतीत मला त्यांनी पकडलेलं आहे, मला ते कॅप्च करू शकतात, तर तुमचा तर काही प्रश्नच येत नाही, असं तो सांगत असतो. आणि त्याच वेळेस पाहायला मिळतं आजी सगळ्यांना प्रसाद देत असतात, आशीर्वाद देत असतात. तेव्हा अर्णव ईश्वरी सुद्धा मनापासून तिथे मनोभावे प्रार्थना करतात. त्यावेळेस ईश्वरी म्हणते की हो, माझं एक काम होतं, कसं माहितीये का, मला ना वडाची पूजा करायची आहे आणि माझी पूजा झाल्याशिवाय मी कुठेही येणार नाही.
आणि आपण जाता जाता पूजा करून घेऊया. मग ती इकडे नम्रताला विचारत असते. नम्रता म्हणते, हो हो माझी झाली पूजा, मी सकाळीच वडाची फांदी आणली आणि पूजा करून घेतलेली आहे. हे ऐकल्यानंतर खरं तर ईश्वरीला खूप वाईट वाटतं. म्हणजे अशा पद्धतीने ताई का वागली असेल हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो. तेव्हा ती म्हणते की नाही, काय माहिती असं का केलं ताईने, हा एकच विचार तिच्या डोक्यात आलेला असतो. पण आता नम्रता कशी वागते हे आपल्याला चांगलंच माहिती, त्याच्याबद्दल काही शंकाच नको. कारण नम्रताच्या डोक्यात कधी काय येईल आणि ती कोणत्या पद्धतीने काय गोंधळ घालेल हे काही सांगता येत नाही. तरीही ईश्वरी शांतपणे नम्रताला समजून घेत असते. त्यानंतर इकडे घडतंच की आता ईश्वरी म्हणते, अगं पण नमुताई मला सांगायचं तरी होतं ना ग, आपण दोघींनी केली असती ना पूजा, असं का केलंस तू, असं ईश्वरी विचारत असते. तेव्हा मात्र नम्रताचं म्हणणं असतं की अगं केली मी सकाळी माझी माझी. मग अर्णव म्हणतो की ठीक आहे आता तू पण करून घे. त्यावरती ईश्वरीचं म्हणणं असतं की नाही नाही, मला पूजा व्यवस्थित करायची आहे, मी नाही अशी कशी पण पूजा करून घेणार. आपण जाता जाता जाऊया आणि रस्त्यात एक झाड आहे तिथं पूजा करूया आणि मग पुढे जाऊया. आता ईश्वरीने हा गोंधळ घातलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, जे काय आहे ते उरकून घे पटकन, असं अर्णव तिला सांगत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की चालेल. आणि मग सगळेजण तयारी लागलेले असतात. आकाश म्हणत असतो की माझं ऑफिसमध्ये एक काम आहे, एक मीटिंग करायची आहे मला, आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया, असं इकडे आकाश सांगत असतो. तेव्हा नम्रताला तो म्हणतो की तू माझ्याबरोबरच चल, ऑफिसमधून आपण पुढे जाऊया. ईश्वरी म्हणते की चालेल, आपण जाता जाता पूजा करूया आणि जाऊया. आता हे सगळ्यांचं ठरलेलं असतं आणि त्या पद्धतीने जोरदार तयारी सुद्धा झालेली असते. मग ईश्वरी आता आशीर्वाद घेते, आजींना नमस्कार करते, मामांना नमस्कार करते आणि मग निघायची तयारी तिची चाललेली असते. इकडे अर्णव सुद्धा जातो. आजी सगळ्यांना आशीर्वाद देत आहेत, कारण मुलांना कुठल्याही गोष्टीत कसलाच प्रॉब्लेम यायला नको असं आजीला वाटत असतं. त्याच वेळी रमाकांत मात्र विचार करत असतात, काही झालं तरीही या वल्लरीच्या बाबतीतलं सत्य सगळ्यांच्या समोर आणलं पाहिजे. म्हणून ते देवीआईच्या समोर हात जोडून उभे असतात आणि म्हणत असतात की नाही, या सगळ्या बाबतीत जे काही आहे ना त्याचा मला विचार करावाच लागणार आहे. इकडे सौदामिनी म्हणत असते की लाडू काय खात बसलाय, मला सांग ना नक्की काय आहे तुझ्या डोक्यात प्लॅन. तेव्हा तो म्हणतो की कसं आहे माहितीये का, प्लॅन मी सांगायला तयार आहे, पण तुम्हाला तो आवडतो का हे महत्वाचं आहे ना. कारण तुम्हाला तुमच्या पद्धतीने प्लॅन करायचे असतात, तुमच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करायच्या असतात, मग माझ्या प्लॅनचा उपयोग काय होणार आहे असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे सौदामिनी म्हणत असते, मी काय चुकीचा प्लॅन केला नव्हता, अगदी बरोबरच प्लॅन केलेला होता, पण ऐनवेळी आता काय माशी शिंकली त्यात माझा काय दोष आहे, असं सौदामिनी आवर्जून त्याला सांगत असते. आणि त्याच वेळेस इकडे राकेश मात्र म्हणत असतो की कसं आहे, ज्या गोष्टी करायला मी 3 वर्ष घेतली होती, तुम्हाला काय वाटलं तुम्ही 2 दिवसात कराल आणि तुमच्या पद्धतीने सगळं होईल, शक्यच नाहीये त्या दोघांना हरवणं. आणि आता बघितलं ना एवढं सगळं होऊन पण. तेव्हा ती म्हणते, एवढा तू हुशार आहेस ना, मग का बाहेर पडला नाही, इथं जेलमध्ये खितपत पडला आहेस. तेव्हा तो म्हणतो कळेल मग. इकडे रमाकांत मात्र देवीच्या समोर हात जोडून असतात आणि म्हणत असतात की चिंटूला कधी कळणार आहे, आणि ही वल्लरी जी आहे ती खोटेपणा करते, याच घरात राहते आणि याच घरातल्या माणसांबद्दल खोटेपणा तिच्या डोक्यात सुरू आहे, तिने चुकीच्या पद्धतीने वागत आहे, तरीही ही सगळी माणसं तिच्यावर विश्वास ठेवतात. आता मला काहीतरी खास मिळवलं पाहिजे, ठोस पुरावा मिळवला पाहिजे, तरच मी या वल्लरीचा भांडाफोड करू शकतो, असं इकडे रमाकांतच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तो म्हणत असतो की काही झालं तरी पुराव्याशिवाय मी मुलांच्या समोर बोलून काहीच उपयोग होणार नाही, आणि त्यामुळं मला आता वल्लरीच्या विरोधातला ठोस पुरावा मिळवावाच लागणार आहे, असं इकडे चाललेलं असतं. इकडे अर्णव तयार होऊन बाहेर वाट बघत असतो. ईश्वरी अजून कशी आलेली नाही म्हणून तो तयार होऊन थांबलेला असतो. तर त्याच वेळेस इकडे ईश्वरी छान अशी नऊवारी साडी नेसते आणि तयार होऊन बाहेर येते. ईश्वरीला आलेलं पाहून अर्णव पाहतच राहतो, कारण ईश्वरी खरंच खूप सुंदर दिसत असते, छान अशी तयार झालेली असते. त्याच वेळी अर्णव ईश्वरीकडे पाहतो आणि म्हणतो की खरंच गॉर्जियस, असं तो म्हणतो आणि तिच्याकडे पाहत राहतो. ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर, आपल्याला जाताना रस्त्यामध्ये थांबायचं आहे, मला काही गोष्टी घ्यायच्या आहेत, म्हणजे मला वाणाज पूजेसाठी 5 फळं घ्यायची आहेत, त्याचबरोबर मला आणखी गोष्टी म्हणजे तिथे रस्त्यात थांबायचंय आणि काही साहित्य असतं पूजेचं ते सुद्धा घ्यायचं आहे. अर्णव म्हणतोय की आता चल ना, जोपर्यंत तू या घरातून निघणार नाही तोपर्यंत काय उपयोग होणार आहे का. ईश्वरी म्हणते हो सगळं मला माहिती आहे, पण परत तुम्ही अचानक मला सांगाल की इथे थांबायचं नाहीये तिथे थांबायचं नाहीये, म्हणून मी तुम्हाला आधी सांगते की मला हे सगळं साहित्य घ्यायचं आहे आणि तुम्ही मला नकार द्यायचा नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की चालेल. आता घरात कोणी नाही या संधीचा फायदा घेत वल्लरी आलेली असते आणि वल्लरी आजींच्या रूममध्ये घेते आणि तिने खोटे दागिने बनवून आणलेले असतात
आणि ते खोटे दागिने तिने आजींच्या रूममध्ये ठेवायला कपाटात ठेवायला जाते, कारण तिने त्यातले ओरिजिनल दागिने घेऊन उदयकांतला नेऊन दिलेले असतात. पण तिला माहीतच नाहीये की तिच्यावर पाळत ठेवायला स्वतः रमाकांत तिथं आहे. रमाकांतने चक्क आता मोबाईल काढलेला असतो आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवलेला असतो आणि तो व्हिडिओ मोबाईलमध्ये तो रेकॉर्ड करत असतो. वल्लरी म्हणत असते की चला मग हे दागिने बरं झालं, अगदी ज्वेलर्सला खरं तर नाम मानलं पाहिजे. त्या ज्वेलर्सने अगदी मनाप्रमाणे दागिने बनवून दिलेले आहेत, म्हणजे जसे पहिले होते तसेच दागिने बनवून दिलेले आहेत. हे डुप्लिकेटवाले हे सगळं त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत असतं. रमाकांत आता वल्लरीच्या बाबतीत पुरावा मिळवतच आहे. त्याचबरोबर वल्लरीने आजपर्यंत जे काही कांड केलेले आहेत ते कांड सुद्धा समोर येत असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे वल्लरी म्हणत असते की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या व्यवस्थितच झाल्या पाहिजेत, कारण आता उदयकांतकडे ओरिजिनल दागिने गेलेत, घरात कोणाला कळणारही नाही की हे डुप्लिकेट दागिने आहेत. पण या सगळ्याचा आता पुरावा मोबाईलमध्ये कैद झालेला असतो आणि वल्लरीला याबद्दल काहीही माहिती नसतं. आणि वल्लरी मात्र हे सगळं जे काय आहे ते आनंदाने अगदी म्हणत असते की चला मी जसं ठरवलेलं होतं तशाच पद्धतीने गोष्टी घडत आहेत. रमाकांतने या सगळ्या गोष्टी पुरावा म्हणून मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेल्या असतात आणि त्याच वेळेस इकडे वल्लरीच्या हातातून एक मोठी गोष्ट घडते आणि एक मोठी चूक म्हटलं तरी चालेल. आणि ती चूक अशी की तिने जे बिल आणलेलं असतं ज्वेलर्सचं ते बिल सुद्धा तिच्याकडून तिथे खाली पडतं. तेव्हा मात्र आता वल्लरीच्या लक्षातही येत नाही की तिने काय घोडचूक केलेली आहे. सगळा पुरावा मोबाईलमध्ये रेकॉर्ड आहे आणि वल्लरी म्हणते चला सगळं व्यवस्थित झालंय, अगदी जिथल्या तिथं मला जिथं ठेवायचं होतं तिथं सगळं साहित्य ठेवून झालेलं आहे आणि त्यामुळं आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण ठरवलेल्या आहेत तशाच पद्धतीने होणार आहेत असं तिच्या डोक्यात सुरू असतं. इकडे रमाकांत बरोबर वल्लरी गेली की तिथे रूममध्ये येतात आणि पाहतात तर काय त्यांना धक्का बसतो, कारण रमाकांतने ज्या पद्धतीने हे सगळं हँडल करायचं ठरवलेलं असतं त्यावरून लक्षात आलेलं असतं की गोंधळ काय झालेला आहे. आणि मग तो म्हणतो की बरं झालं, हा एक ठोस पुरावा माझ्या हाती लागलेला आहे असं रमाकांत म्हणत असतात. म्हणजेच त्या ज्वेलरी शॉपमधलं हे बिल आहे. एकदा का बिल आपल्या हातात लागलेलं आहे म्हणजे टेन्शन घ्यायची गरजच नाही असं डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही निघालेले असतात. अर्णव ईश्वरीच्या डोक्यात विचार सुरू असतात आणि तेवढ्यातच पोलीस तिथे नाकाबंदी आहे म्हणून सांगतात. आणि तेव्हा मात्र नाकाबंदीच्या वेळी असल्या अर्णव म्हणतो एकच गाडी जायची, तेव्हाही ते पोलीस ऐकायला तयार नसतात. ते म्हणत असतात की नाही कसं आहे माहिती आहे का, आत्ता इथून सोडू शकत नाही, सगळ्यांसाठी नियम सारखाच आहे. मग इकडे त्या पोलिसांचा त्या इन्स्पेक्टरचा लगेचच सौदामिनीला फोन येतो आणि तिला सांगतात की काम चूक झालेलं आहे. म्हणजे ती माणसं सगळी सौदामिनीची असतात, तिनं केलेला हा कांड असतो. आणि तेव्हा मात्र अर्णव ईश्वरी आता मागच्या रस्त्याने जातात. खरं तर अर्णव ईश्वरीला तिकडचा रस्ताही माहीत नसतो आणि त्यांना सांगितलेलं असतं इथं नाकाबंदी आहे आणि अर्णव ईश्वरी एका जंगलात जाऊन अडकतात. इकडे रमाकांत म्हणतात की चला आता रमाकांतच्या हाती 2 पुरावे लागलेले असतात, आणखी काही गोष्टी मिळवणं खूप गरजेचं आहे असं त्यांना वाटत असतं. कारण या सगळ्या पुराव्यांनिशी जर मी अर्णवच्या पुढे उभा राहिलो तरच या वल्लरीचा भांडाफोड होईल. ते वल्लरीच्या रूममध्ये आलेले असतात. वल्लरीच्या रूममध्ये कपाटामध्ये शोधाशोध करत असतात, काही गोष्टी मिळत आहेत का, काही गोष्टी हाती लागत आहेत का हे त्यांना पाहायचं असतं. आणि तेव्हा मात्र रमाकांत आता फाईलची शोधाशोध करत असतात, कारण वल्लरी किती कारस्थानी आहे हे रमाकांतला चांगलंच माहिती आहे. म्हणजेच आता जणू काही रमाकांतला या सगळ्याबद्दल संशय यायला लागलेला आहे की 20 वर्षापूर्वी जी गोष्ट घडलेली होती त्याच्या मागे वल्लरीचा तर हात नाही ना, ही शंका त्यांच्या मनात यायला लागलेली असते. त्यांनी आता शोधाशोध सुरू केलेली असते, पण त्या कपाटामध्ये अजून तरी त्यांना काही सापडत नाही. काही फाईल्स, काही लॉकर्स त्यांना उघडायचे असतात आणि ते त्यांचं काम करत असतात. इकडे अर्णव आणि ईश्वरी नाकाबंदी असल्यामुळं आता पुढे निघालेले असतात. ईश्वरी म्हणत असते आपण कुठे येऊन पोहोचलो. अर्णव म्हणतो रस्ता संपलाय, इथे जंगलात आलोय आपण. ईश्वरीच्या फोनला रेंजही नसते, लोकेशनही दाखवत नसतं. तेव्हा चिंटू म्हणतो की आता काय करायचं. तेव्हा ईश्वरी म्हणते की आपण कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी येऊन फसलेलो आहोत असं तिच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी थोड्या विचित्र पद्धतीने झालेल्या असतात. आता मात्र अर्णव आणि ईश्वरी म्हणते की चला असंही आपण जंगलात आलेलो आहोत, तर मला काय वाटतंय माहितीये का, इथे जंगलामध्येच ना मी पूजा करून घेते, वडाचं झाड आहे का बघते आणि पूजा करून घेते असं ती सांगत असते. त्याच वेळेस
इकडे अर्णव म्हणतो, अगं कळतंय का तुला आपण कुठे पोहोचलोय, आपल्याला इथे स्पर्धेला जायचं आहे आणि तुझं हे सगळं काय चाललंय. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही आम्ही ऐकणार नाहीये, तुम्ही 5 फळं शोधा, मी वडाचं झाड शोधते आणि पूजा झाल्याशिवाय मी कुठेही येणार नाही. आता हा ईश्वरीचा मूर्खपणा आपल्याला पाहायला मिळतो. काहीच गरज नाहीये, अर्णवने तिला घरी सांगितलं होतं की वडाची फांदी आणून पूजा करून घे, पण ईश्वरीने ते केलं नाही. एकतर स्पर्धेला जायला उशीर होतोय, अर्णव म्हणतोय की मला फोन येतोय, मामाचा फोन येतोय, या सगळ्या गोष्टी अर्णव सांगत असतो. पण हिला मात्र ऐकायचंच नसतं. ती म्हणते की हो तिथे आपल्याला जायचंय ना म्हणून फोन येतोय, बाकी काही नाहीये, असं आवर्जून ती अर्णवला सांगत असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की अगं ऐकून तरी घे एकदा, पण हिला मात्र ऐकायचंच नाहीये. ती म्हणते की तुम्ही शोधा, मी सांगितलं होतं ना तुम्हाला आधीच की मला पूजा करायची, माझी पूजा व्यवस्थित झाल्याशिवाय आपण कुठेही जाणार नाही, हे माझं ठरलेलं होतं. आता त्या रस्त्यामध्ये नाकाबंदी लागली. अर्णव म्हणतो, मग माझा काय दोष आहे तिथे नाकाबंदी लागली तर. तेव्हा ती म्हणते, मग माझा तरी काय दोष आहे ना तिथे नाकाबंदी लागली यासाठी, कारण तिथे नाकाबंदी लागली यामध्ये माझा दोष नाहीये आणि तुमचाही दोष नाहीये, मग आता पूजा तर केली पाहिजे. असं हे सगळं मूर्खासारखं बोलणं चाललेलं असतं आणि अर्णव मात्र तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. पण ह्या बाईला मात्र समजून घ्यायचंच नाहीये, तिचा हट्ट तिला सुरूच करायचा आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरीने अर्णवला उभं केलेलं आहे, अर्णवची पूजा करायला अक्षरशः तिनं सुरुवात केलेली आहे. कारण ईश्वरीचं असं म्हणणं आहे की मला माझी पूजा पूर्ण झाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. हे तिनं जे काही ठरवलेलं होतं ते सगळं तिने सत्यात उतरवत असते. अर्णवला तिने उभं केलंय आणि अर्णवला पूजा करत आहे आणि तो धागा जो आहे तो अर्णवच्या भोवती गुंडाळत असते आणि म्हणत असते की चला मी आता मनोभावे पूजा करते, ती पूजा गोड मानून घ्या. असं म्हणत ईश्वरीने अर्णवचीच पूजा केलेली आहे आणि आयुष्यभराचं 7 जन्माचं वचन मागितलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.